हाय स्टुडंट्स, आज आपण बघूया दुसरा आपलं क्वेश्चन आहे व्हॉट इज अकाउंटन्सी. आज आपण त्याची मीनिंग अँड डेफिनेशन बघूया. व्हॉट इज अकाउंटन्सी? इट इज अ पार्ट ऑफ ॲक्च्युली whole accounting system. Bookkeeping is a small part of accounting, you can say. It is a primary stage in accounting. It is the process of recording transaction in the books of account. जनरली आपण जे अकाउंटिंग बुक्स वापरणार आहोत, आता तर सध्या पुस्तकी किंवा बुकमध्ये रेकॉर्डिंग करण्याची पद्धत निघून गेलेली आहे. भरपूर अकाउंटिंग सॉफ्टवेअर्स आलेले आहेत. टॅली, ERP सिस्टममध्ये प्रत्येक कंपनी आपापल्या पद्धतीने अकाउंटिंग सॉफ्टवेअर घेते, तर त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग करण्याची पद्धतला आपण अकाउंटन्सी म्हणू शकतो. Accountancy is the practice of recording, classifying and reporting of business transaction for business. So it is very important aspect of bookkeeping and accountancy. Now there is one definition about accountancy. Accountancy refers to the entire body of theory and process of accountancy. Process of accounting. ही छोटीशी डेफिनेशन आहे. ही थोडीशी त्याच्यासाठी लिहू शकता. अकाउंटन्सीवर काही एखादा असा मोठा क्वेश्चन येत नाही. जस्ट फॉर डेफिनेशन पर्पज किंवा एक्सप्लेनेशन पर्पजसाठी एखादा क्वेश्चन विचारतात, तर तेवढ्यापुरतं हे आपलं छोटंसं त्याचं एक्सप्लेनेशन पुरेसं आहे. नाव आपण आता बघूया की किती प्रकारचे अकाउंटिंग सिस्टम आपण वापरू शकतो. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर दोन महत्त्वाचे आहेत, ते आपण बघूया. खरे तीन प्रकार आहेत. पहिला आहे कॅश बेसिस. कॅश बेसिसवर अकाउंटिंग केलं जातं. दुसरं आहे ॲक्रुअल सिस्टम ऑर मर्कंटाईल बेसिस आपण त्याला म्हणतो. आणि तिसरं आहे मिक्स किंवा हायब्रिड सिस्टम. तर मिक्स आणि हायब्रिड सिस्टम आपल्या देशात काय वापरली जात नाही, त्यामुळे त्याचं डिस्कशन आपण काही करायचं नाही आहे. तर पहिली आहे कॅश बेसिस. अतिशय महत्त्वाची जी सिस्टम आहे. याच्यामध्ये जे छोटे प्रोफेशनल आहेत, छोटे मोठे दुकानदार आहेत, हे लोक ही पद्धत वापरतात. कॅश बेसिस ही बेसिकली जेव्हा तुमच्याकडे कॅश येते किंवा तुमच्याकडून कॅश जाते, त्यावेळी जे तुम्ही रेकॉर्डिंग करून ठेवाल त्याला आपण कॅश बेसिस अकाउंटिंग किंवा कॅश बेसिस रेकॉर्डिंग ऑफ अकाउंट्स आपण म्हणू शकतो. जर आपल्याकडे पैसे आले तर आपण रिसिव्ड लिहिणार. जर आपल्याकडून पैसे गेले तर आपण ते पेमेंट्समध्ये रेकॉर्ड करून ठेवणार. उधारी हा प्रकार याच्यामध्ये येत नाही. तर जनरली हे प्रोफेशनल्स वापरतात, जसं ज्यांचं डेली बेसिसवर काही ट्रान्झॅक्शन होत असतात. डॉक्टर्स आहेत, लॉयर्स आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे. तर ही अकाउंटिंग कॅश बेसिसवर ते लोक करतात. दुसरी आहे ॲक्रुअल ऑर मर्कंटाईल बेसिस. आपण ती बघूया. ॲक्रुअल म्हणजे बऱ्याचशा आत्ता तरी सध्या सगळ्या कंपन्या किंवा जे मोठे बिझनेस ऑर्गनायझेशन आहेत, हे सगळे ॲक्रुअल बेसिसवर अकाउंटिंग करतात. आणि ॲक्रुअल बेसिस ही रिअलिस्टिक आहे थोडीशी. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल एखादा आपलं खर्च आहे किंवा एखादं आपलं इन्कम आहे, जे आपल्याकडे आपण जसं आता सबस्क्रिप्शन काही घेतो, बरोबर ना. आज मोबाईल रिचार्ज पण करतो, तर 1 महिन्याचं पण लोक करतात, 6 महिन्याचं पण करतात, 3 महिन्याचं पण करतात. मग ते ॲडव्हान्स पैसे भरतात. तसंच आपण एखादा प्लॅन घेतला किंवा आपण काही केबल सर्व्हिस आपल्याकडे घेतली किंवा आपण इंटरनेट सर्व्हिस आजकाल घेतो, तर आपण 6-6 महिन्याने पण पैसे भरू शकतो, 3 महिन्याचे पण पैसे भरतो. पण दुसऱ्या दिवशी सर्व्हिस आपली बंद होत नाही, ती चालू राहते. पैसे आपले द्यायचे बाकी आहेत, पण ती सर्व्हिस तर चालू राहते. मग याला ॲक्रुअल सिस्टम म्हणतात. की एक्सपेन्सेस किंवा इन्कम भले ते आता तुमच्या हातात आले नाहीत किंवा आता तुम्ही पेड केले नाही, पण ते आज ना उद्या तुम्हाला पे करायचे आहेत. तर त्या बेसिसवर पूर्ण वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्याची रेकॉर्डिंग केली जाते. असं धरलं जातं की हे तुम्हाला पेड करायचे आहेत किंवा हे तुम्हाला रिसिव्ड होणार आहेत. तर याला ॲक्रुअल सिस्टम म्हणतात. तर ॲक्रुअल बेसिस ऑफ अकाउंटिंग जास्तीत जास्त लोक आता वापरतात. त्यानंतर तिसरी मिक्स किंवा हायब्रिड सिस्टम आपल्याकडे नाही. हे दोन्ही म्हणजे कॅश आणि ॲक्रुअल बेसिस दोन्ही वापरले जातात याच्यामध्ये.
तर मोस्टली ही सिस्टम आपण नाही वापरत. सध्या तर तसंच आहे. बरेचसे आपले जे इंडियन लॉज आहेत ते त्याला अलाव करत नाही. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की हा तर छोटासा होता अकाउंटन्सीचा भाग. तर हे तुम्हाला कळलं असेल की मी काय काय डिस्कशन केलं की अकाउंटन्सी काय आहे. त्याचा छोटासा आपण एक्सप्लेनेशन बघितलं, एक छोटी डेफिनेशन बघितली, त्याचे टाईप्स बघितले. ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्समध्ये विचारण्यासारखा हा प्रश्न आहे किंवा एखाद्या वेळी कम्पॅरेटिव्हली बुककीपिंग आणि अकाउंटन्सी, बुककीपिंग काय आणि अकाउंटन्सी काय या दोघांमध्ये डिफरन्स सांगण्यासाठी हा एखादा क्वेश्चन येऊ शकतो, पण जास्त हा विचारला जाणार नाही. आता पुढे महत्त्वाचा जो आज आपला भाग आहे तो आहे बेसिक अकाउंटिंग टर्मॉलॉजीज किंवा काही ज्या बेसिक डेफिनेशन्स आहेत अकाउंटिंगमध्ये ते आपल्याला आज बघायचं आहे की कुठले कुठले टर्म्स वापरले जातात, म्हणजे शब्द वापरले जातात ज्याचे काय मिनिंग आहेत बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर पहिला आपण बघूया ट्रान्झॅक्शन हा जो शब्द आहे तो जास्त वापरला जातो. व्हॉट इज ट्रान्झॅक्शन? ट्रान्झॅक्शन मीन्स व्हॉट? एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन ऑर पार्टीज फॉर मनी ऑर मनीज वर्थ, ही त्याची डेफिनेशन आहे. हे तुम्हाला हा क्वेश्चन येतो डिफाईन फॉलोईंग असे 3-4 तुम्हाला शब्द दिले जातील किंवा वर्ड दिले जातील आणि ते तुम्हाला एक्सप्लेन 1-2 ओळीमध्येच करायचे असतात, जास्त नाही. तर तुम्ही त्याचं डेफिनेशन लिहून ते प्रेझेंट करायचं आहे. त्याला 1 किंवा 2 मार्कासाठी हा क्वेश्चन असतो. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं ट्रान्झॅक्शन मीन्स व्हॉट? एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन ऑर पार्टीज फॉर मनी ऑर मनीज वर्थ. ओके, इथपर्यंत लिहिलं तरी बस झालं. आता आपण पुढे बघू की त्याच्यामध्ये 2 टाईपचे ट्रान्झॅक्शन असतात. पहिली गोष्ट म्हणजे मॉनेटरी ट्रान्झॅक्शन. मॉनेटरी म्हणजे पैसे ज्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत ते असे ट्रान्झॅक्शन. आणि दुसरे म्हणजे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मी नंतर डिस्कस करतो. पहिल्यांदा मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे 2 भाग आहेत. एक आहे कॅश ट्रान्झॅक्शन, एक आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन काय आहे? तर कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे ज्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश इन्व्हॉल्व आहे किंवा अमाऊंट इन्व्हॉल्व आहे. एखादी वस्तू तुम्ही विकत घेतली तर त्याला पैसे दिलेत आणि ती वस्तू घेतली, त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतो. किंवा एखाद्याचं पेमेंट केलं तुम्ही, त्याला पैसे दिलेत आणि तुम्ही त्याचं पेमेंट कंप्लीट करून टाकलं तर त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन म्हणतो. अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. सो व्हेरी सिम्पल एक्सप्लेनेशन आहे, एका ओळीचं आहे. तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं असेल तर तुम्ही कुठलंही एक्झाम्पल द्या. पेमेंट ऑफ रेंट, पेमेंट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल, परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश वगैरे असं. दुसरं आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे काय आहे की याच्यामध्ये आपण अमाऊंट देत नाही पण ट्रान्झॅक्शन पूर्ण करतो. म्हणजे आपण दुकानावर जातो, आपल्या ओळखीचं दुकान असेल तर त्याच्याकडून एखादी आपल्याला बिस्किटचा बॉक्स पाहिजे असेल किंवा चॉकलेट पाहिजे असेल तर आपण घेतो आणि त्याला सांगतो की आपण नंतर देऊ, याचे पैसे संध्याकाळी देऊ, उद्या देऊ. सो दॅट इज वन टाईप ऑफ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. असं मोठमोठ्या बिझनेसमध्ये पण चालतं. क्रेडिटवर आजकाल सगळे बिझनेस चालू आहेत. कोणी आता इमिडिएट पेमेंट करत नाही. तुम्ही मॉलमध्ये जाता, डीमार्टमध्ये जाता, तिथे क्रेडिट सिस्टम नाही आहे. तिथे तुम्ही सामान घेतलं की तिथे कॅश काउंटरला जाऊन ते पैसे भरायचे असतात. बट क्रेडिट ट्रान्झॅक्शन लोकली आणि ग्लोबली आपण मोस्टली बघायला मिळतात, मोठ्या बिझनेसमध्ये आणि छोट्या बिझनेसमध्ये पण. जास्त करून जेव्हा तुमचं बिझनेसमध्ये त्यांच्याशी लाँग टर्म रिलेशनशिप तयार झालेलं असतं तेव्हा तुमचे पेमेंट टर्म असतात 15 डेज किंवा 1 महिना, वॉटेवर तुम्ही दिलेलं क्रेडिट. मग त्याच्यामध्ये काय होतं, गुड्स तर ट्रान्सफर होतात, म्हणजे जे ट्रान्झॅक्शन होऊन जातं, पण पैसे तुम्हाला एका स्पेसिफिक डेटला येतात, तर त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतात. अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन इन विच कॅश इज नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिडिएटली ॲट द टाईम ऑफ ट्रान्झॅक्शन बट इट इज पेड ऑर रिसिव्ड ॲट अ लेटर डेट. इट इज व्हेरी सिम्पल. एक्झाम्पल सांगायचं झालं तर सोल्ड मशिनरी टू मिस्टर एक्स ऑन क्रेडिट ₹20,000.
हे सिंपल एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. आता दुसरा जो मुद्दा आहे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण डिस्कस करूया. व्हॉट इज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मीन्स इट इज नॉट इन्वॉल्व एनी मनी और मनीज वर्थ. इट इन्वॉल्व गुड्स बाय गुड्स, लाईक बार्टर ट्रान्झॅक्शन. बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे तुम्हाला माहीत असेल की पहिल्या काळामध्ये आपल्याकडे जेव्हा ही करन्सी पद्धत आपल्याकडे नव्हती, त्यावेळी काय व्हायचं की एखादा सुतार आहे, सुतार म्हणजे कार्पेंटर आपण त्याला म्हणूया, कार्पेंटर आहे, तर तो कार्पेंटरचं काम करायचा, टेबल बनवायचा, खुर्च्या बनवायचा, जे काय पाहिजे असेल ते बनवून द्यायचा. आणि एक कुंभार आहे, कुंभार म्हणजे आपण त्याला म्हणू जो मडके वगैरे बनवतो, मातीची कामं, मातीची भांडी बनवतो तो. मग आता त्याला जर एखादं वस्तू पाहिजे असेल तर तो काय करायचा, त्या सुताराला त्याच्याकडची मडकी द्यायचा आणि सुतार त्याला त्याच्याकडचे स्टूल किंवा खुर्ची काय द्यायचा. अशा प्रकारे ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट व्हायचं. तर सो दॅट इज बार्टर ट्रान्झॅक्शन, त्याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात. तर हे आपल्या बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये रेकॉर्ड होत नाही. आता काही पुढे छोटे छोटे आहेत डेफिनेशन, ते बघूया. बुककीपिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी करतो तेव्हा एखादं ट्रान्झॅक्शन बिझनेसमध्ये बुकमध्ये लिहितो तर त्या रेकॉर्डिंगला आपण एंट्री करणं म्हणतो. काय म्हणतो? एंट्री करणं. एंट्री हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर एंट्री हा शब्दाचं आपण डेफिनेशन असं लिहू शकतो, रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड ॲज एंट्री. काय म्हटलं मी? रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड ॲज एंट्री. सो एंट्रीचं एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं. सेकंड थिंग, नॅरेशन. नॅरेशन हा एक शब्द महत्त्वाचा आहे, तुम्हाला पुढे पण कामाला येईल 12वीपर्यंत. 13वी 14वीला पण जसं जसं जाईल तसं नॅरेशन हा शब्द महत्त्वाचा आहे. व्हॉट इज नॅरेशन असा क्वेश्चन आला किंवा डेफिनेशन, डिफाईन नॅरेशन. नॅरेशन इज अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट इज कॉल्ड एज नॅरेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही बुकमध्ये एंट्री करणार एखाद्या बिझनेस ट्रान्झॅक्शनची किंवा एखादी जे ट्रान्झॅक्शन तुम्ही रेकॉर्ड केलं आहे, परचेस किंवा सेलचं किंवा एक्सपेन्सेस इन्कमचं, तर त्याच्या खाली तुम्हाला ते कसलं आहे, का झालेलं आहे, कोणाबरोबर झालेलं आहे याचं एक्सप्लेनेशन त्या एंट्रीच्या खाली द्यावं लागतं. त्याला आपण नॅरेशन म्हणतो, पण ते शॉर्टकटमध्ये द्यायचं असतं, पूर्ण निबंध लिहायचा नाही आहे, म्हणून त्याला नॅरेशन म्हणजे ब्रीफ एक्सप्लेनेशन आपण त्याला म्हणूया. सो तर ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण पुढचं जर्नल वगैरे चॅप्टर घेणार आहोत प्रॅक्टिकल, त्यावेळी तुम्हाला नॅरेशन काय आहे ते मी स्वतः दाखवेन. नेक्स्ट आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गुड्स. गुड्स हा शब्द लक्षात ठेवा. गुड्स म्हणजे काय? बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये गुड्स कशाला म्हणतात? गुड्स मीन्स अ कमोडिटी, आर्टिकल, वस्तू, एखादी वस्तू जिच्याद्वारे आपण आपलं बिझनेस ट्रान्झॅक्शन पूर्ण करतो, जिचे देवाणघेवाण होते, म्हणजे आपण ज्याला सेल करू शकतो किंवा परचेस करू शकतो, ती वस्तू म्हणजे गुड्स. बरोबर आहे. अ कमोडिटी इन विच ट्रेडर डील्स, ह्याला आपण काय म्हणायचं? गुड्सची एकदम सिंपल डेफिनेशन आहे. ती पुस्तकात तुम्हाला मिळेल की नाही माहीत नाही, पण मी तुम्हाला सांगतो तशी तुम्ही लिहू शकता. गुड्स मीन्स व्हॉट? इट इज अ कमोडिटी इन विच ट्रेडर डील्स. ओके, एवढे सिंपल शब्द आणि सिंपल ओळीमध्ये तुम्ही त्याला डिफाईन करायचं. काही असू शकतं, मेडिसिन असू शकतं, व्हेजिटेबल असू शकतं, तुमच्या गाडीचे पार्ट्स, तुमचं टी व्ही, तुमचं अजून काही वस्तू, वॉशिंग मशीन, फ्रीज, दॅट इज गुड्स. आता मी तुम्हाला याच्यामधला फरक सांगतो. गुड्स अँड असेट. असेटसुद्धा एक महत्त्वाचा शब्द आहे याच्यामध्ये. असेट मीन्स काय? आपल्याकडची संपत्ती, आपल्याकडे असलेल्या किमती वस्तू, त्याला आपण असेट म्हणतो. बरोबर आहे. असेट म्हणजे काय असतं की आपल्याकडे किती आपण संपत्ती जमा करून ठेवले. एनी फिजिकल थिंग ओन बाय अ बिझनेस और ओन बाय अ पर्सन विच हॅज मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड ॲन असेट. ओके, जसं तुमच्याकडे असलेले, आता फॉर एक्झाम्पल मी ते कम्पॅरिझनसाठीच सांगतो आहे तुम्हाला की गुड्स आणि याच्यामध्ये काय कम्पेअर करू शकतो आपण, बरोबर ना.
असेटमध्ये. तर आता तुम्ही बघाल तर एखादा टी व्ही शोरूममध्ये किंवा तुम्ही कुठल्याही इलेक्ट्रॉनिकच्या शोरूममध्ये गेलात तर त्या दुकानात तुम्हाला भरपूर प्रकारच्या टी व्ही असे डिस्प्लेला लावलेल्या दिसतील, सगळ्या चालू असतात. त्याच्यातला एकच टी व्ही आपण घरी आणू शकतो, कारण की आपण तो एकच घेणार आहे, आपल्याला तेवढीच गरज आहे. पण ते लोक तिथे रोजच्या रोज असे असंख्य टी व्ही विकत असतात, त्यांना त्याचं काय वाटत नसतं. पण आपण आपल्या घरी आणलेला टी व्ही लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माणसाला विकू शकत नाही, किंवा आपण विकणार पण नाही, कारण की ती आपली ॲसेट आहे, ती आपण लाँग टर्मसाठी यूज करणार आहोत. जरी आपल्याला दुसऱ्या व्यक्तीने सांगितलं की अरे हा टी व्ही मला खूप आवडला, आता मला पाहिजे, हा दे मला आणि तू दुसरा घे, तरी आपण त्याला देणार नाही. आपण त्याला दुकानाचा पत्ता देऊ की बाबा तू इकडून घे, कारण की ती आपली असेट आहे. आपल्या घरात तुम्ही नीट बघा, आपल्याकडे एकच कपाट आहे, आपल्याकडे एकच टी व्ही आहे, आपल्याकडे एकच फ्रीज आहे, आपल्याकडे एकच वॉशिंग मशीन आहे. सो दीज आर अवर असेट्स. पण त्या दुकानवाल्यासाठी ते असेट नाही आहेत, दीज आर गुड्स फॉर हिम. ओके. सो तो त्याच्यामध्ये डीलिंग करतो, आपण डीलिंग करत नाही. सो असेट आणि गुड्समधला फरक तुम्हाला कळला असेल. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढे काय आहे तर एक कॅपिटल म्हणजे काय, तर बिझनेस कुठलाही करताना तुम्हाला सुरुवात करण्यासाठी काहीतरी पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टचा अर्थ कसा असतो की मी आता एक एक्झाम्पल देतो की समजा तुम्हाला एक छोटासा बिझनेस सुरू करायचा आहे, कुठलाही करा. आता तर ऑनलाईनचा जमाना आहे, तुम्ही भरपूर बिझनेस बघितले असतील. कोरोनानंतर तर लोकांनी बरेचसे ऑनलाईनच बिझनेस केले. पण मी एक सिम्पली देतो तुम्हाला. आपण रोज बघतो येता जाता रस्त्यावर वडापावची गाडी आपण बघितलेली आहे. आता तुम्ही साधा एक विचार करा की मला वडापावची गाडी सुरू करायची आहे, तर मला काय खर्च येणार किंवा मला काय काय करावं लागणार. तर सगळ्यात पहिल्यांदा मला गाडी घ्यावी लागणार, गाडी किंवा जे काही वॉटेवर, किंवा मी गाळ्यामध्ये करायचं झालं तर छोटा गाळा घ्यावा लागणार. त्या गाळ्याचं भाडं माझं फिक्स खर्च झाला. आता त्या गाळ्यासाठी मला काही डिपॉझिट द्यावं लागणार, ती माझी फिक्स अमाऊंट झाली. मला वस्तू काहीतरी ते वडापाव बनवण्यासाठी वस्तू घ्याव्या लागतील, ते माझं फिक्स झालं. मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी मला काहीतरी अमाऊंट लागेल ना सुरुवातीला. मग याला कॅपिटल म्हणतात. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू बिझनेस बाय द बिझनेसमॅन ऑर ओनर इज कॉल्ड ॲज कॅपिटल. अंडरस्टँड. कॅपिटल इज अ लायबिलिटी ऑफ बिझनेस because it is the starting point, it is the starting amount invested in business to start a particular business. Okay. So capital अतिशय महत्त्वाचं आहे. कॅपिटल तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आहे ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्स हा काय प्रकार आहे, चित्रकला तर नाही आहे. ड्रॉइंग्स म्हणजे काय बिझनेस बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमध्ये ड्रॉइंग हा शब्द आला तर आपण ड्रॉइंग्स कोणाला म्हणायचं की any amount or any goods withdraw or use by a businessman for his personal purpose or personal use is called as drawing. म्हणजे काही बिझनेसमधली वस्तू किंवा पैसे जेव्हा तो बिझनेसमॅन स्वतःच्या खर्चासाठी किंवा स्वतःच्या उपयोगासाठी वापरतो त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. ड्रॉइंग्सचा अर्थ समजला तुम्हाला. जसं मी वडापावचं एक्झाम्पल दिलं मगाशी, तर समजा तुमचाच बिझनेस आहे आणि तुम्ही त्यातला एक वडापाव खाल्लात म्हणजे तुम्ही एक ड्रॉइंग करून टाकलेली आहे. मग ते तुम्ही तुमच्या नावावर खर्च लिहायचा आहे की एक वडापाव मी खाल्ला, 10 रुपये माझ्या नावावर ड्रॉइंग झालेली आहे. सो हा जो प्रकार आहे याला आपण ड्रॉइंग्स म्हणायचं. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचे आहेत काही पॉईंट. त्याच्यामध्ये एक आहे डेटर्स. याची स्पेलिंग डेप्टर म्हणून वाचायची नाही, डेटरची स्पेलिंग आहे DEBTOR. पण याला बरेचसे मुलं डेप्टर बोलतात. डेप्टर म्हणायचं नाही, डेटर्स हा शब्द आहे. तर असंच त्याचं प्रोनाऊन्सिएशन करायचं आहे. आता डेटर मीन्स व्हॉट. डेटर मीन्स आपण बिझनेस करत असताना आपण एखाद्या व्यक्तीला जर उधारीवर माल दिला आणि त्याने आपल्याला सांगितलं की बाबा मी तुला 15 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी पैसे देईन, मग अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती आपला डेटर झाला. डेटर म्हणजे आपल्याला पैसे देणारा आहे तो काही दिवसांनी, बरोबर आहे.
तर त्याला डेटर. अ पर्सन हू हॅज टू पे टू द बिझनेस फॉर गेटिंग गुड्स अँड सर्व्हिस ऑन क्रेडिट इज नोन ॲज डेटर. और सिंपल वर्डमध्ये आपण म्हणू शकतो डेटर इज अ पर्सन हू ओज मनी टू द बिझनेस. हू ओज मनी, तो देणारा आहे पैसे काही दिवसांनी, कारण की त्याने माल उधारीवर घेतलेला आहे. सेम क्रेडिटर. क्रेडिटर हा शब्द डेटरचा अपोजिट क्रेडिटर. क्रेडिटर मीन्स आपण त्याला माल उधारीवर दिला ना, मग आपण कोण झालो? क्रेडिटर झालो. तसं या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण जर बिझनेस करत असू तर आपण पण कुणाकडून तरी उधारीवर माल घेत असू. समजा आपण एक्स व्यक्तीकडून माल उधारीवर घेतला, मग आपण त्याला सांगितलं की आम्ही तुला 15 दिवसांनी पैसे देऊ. सो एक्स बिकम क्रेडिटर फॉर अस. तुम्हाला कळलं? क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी. क्रेडिटर कोण आहे? त्याला आपण पैसे देणार आहोत असा व्यक्ती म्हणजे क्रेडिटर, ज्याने आपल्याला उधारीवर काहीतरी सर्व्हिस किंवा वस्तू दिलेली आहे. आता पुढे अजून एक पॉईंट आहे छोटासा एक्सपेन्सेसमध्ये, आपण त्याला बॅड डेप्ट्स म्हणतो. बॅड डेप्ट्स हा काय प्रकार आहे? तर बॅड डेप्ट्स म्हणजे इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम द डेटर इज कॉल्ड ॲज बॅड डेप्ट. आपण याला एक्सपेन्सेस म्हणू किंवा लॉस म्हणू. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्याकडून माल घेतला 10,000 रुपयाचा आणि त्याने आपल्याला 1 महिन्यानी 9,000 रुपये दिले. 1,000 रुपये अजून नंतर देतो बोलला. असे खूप महिने गेले पण त्याने काय ते 1,000 रुपये दिलेच नाही. मग आता आपण करणार काय? आपल्याला अकाउंटिंग ते यावर्षी कंप्लीट करायची आहे. आपल्याला तो मग लॉस दाखवावा लागेल. आपल्याला असं दाखवावं लागेल की आता हा काय माणूस देत नाही आहे म्हणून हा आमचा लॉस झाला आहे. सो इट इज अ बॅड डेप्ट फॉर अस. म्हणून त्याला बॅड डेप्ट म्हणतात. इरिकव्हरेबल डेप्ट इज कॉल्ड ॲज बॅड डेप्ट. सिंपल शब्दात तुम्ही लिहू शकता. तसेच अजून भरपूर प्रकारचे एक्सपेन्सेस आपल्याला बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघूया एक्सपेन्सेस म्हणजे काय. एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर आपण त्याला म्हणू. एन अमाऊंट स्पेंड बाय बिझनेस फॉर एनी कन्सिडरेशन रिसिव्ड इज कॉल्ड ॲज एक्सपेंडिचर. म्हणजे तुम्ही कुठलाही कामासाठी जे खर्च करता, कशाच्या बदल्यात खर्च करता की बाबा ही वस्तू मला मिळेल किंवा ही वस्तू मी विकत घेईन म्हणून मी पैसे देतोय. सो दॅट इज एक्सपेंडिचर. आता एक्सपेंडिचर 2 प्रकारचे असतात. कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर असे असतात जे लाँग टर्म चालतात, ज्याचा यूज आपण लाँग टर्म करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही कॉलेजमध्ये आहात, आजूबाजूला झेरॉक्सची दुकानं तुम्ही बघितली असतील. कॉलेजच्या आजूबाजूला तुम्हाला पण झेरॉक्स काढावं लागतील, नोट्सच्या याच्या त्याच्या प्रिंटआउट काढा. तुम्ही त्या दुकानात गेलात तर तिथे तुम्हाला झेरॉक्सची मशीन एक मोठी असलेली दिसते किंवा एखादा प्रिंटर मोठा असलेला दिसतो. बरोबर आहे. आजकाल तर अशा झेरॉक्सच्या मशीन आल्या ज्यात प्रिंट पण येते, झेरॉक्स पण येते. तर ह्या खूप किमती वस्तू असतात. ती त्याच्याकडे एकच असते, जास्त जास्त 2 असतील, पण ती तो लाँग टर्म यूज करत असतो. का? कारण की तेच त्याचं महत्त्वाचं साधन आहे बिझनेसचं. आणि दॅट इज कॅपिटल एक्सपेंडिचर. जेव्हा तो त्याच्यासाठी बिझनेसमध्ये ती विकत घेतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतो. अंडरस्टँड? लाँग टर्मसाठी. जसं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपण गुड्स आणि असेटमध्ये बघताना बघितलं होतं ना की आपण एखादी वस्तू घरी जरी घेतली, फ्रीज घेतला तरी तो आपला कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. बिकॉज काय, त्याचं लाँग टर्म यूज आहे. लगेच दुसऱ्या वर्षी किंवा दुसऱ्या महिन्यात आपल्याला बदलायचं नाही आहे तो. तर तुम्ही याचे एक्झाम्पल देऊ शकता की मशिनरी परचेस करणं, बिल्डिंगमध्ये जागा घेणं किंवा कम्प्युटर विकत घेणं. कम्प्युटर काय आपण दरवेळी थोडंच विकत घेणार. कम्प्युटर आजकाल लॅपटॉपचा जमाना आहे. तर या वस्तू कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये येतात. दुसरं आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, जे मंथ टू मंथ चालतात, दर महिन्याला चालतात. बरोबर आहे. जसं समजा तुमचा बिझनेस आहे एखादा, आणि त्याला आता तुम्हीच विचार करा किती खर्च असतील. जर तुम्ही एखादा बिझनेस चालू केला, महिन्याला रेग्युलर खर्च किती असतील. सगळ्यात पहिलं तर महिन्याचं भाडं द्यायचं आहे जागेचं, ते कंटिन्यू आहे. लाईट बिल द्यायचे, ते कंटिन्यू आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे कामाला असलेल्या माणसांचा पगार द्यायचा आहे, ते कंटिन्यू आहे. त्यानंतर इतर चिरीमिरी खर्च आहेत, जसे तुम्हाला चहा दर महिन्याला, म्हणजे दर दिवशी चहावाला येणार, चहाचे पैसे द्यायचे आहेत. तुम्ही महिन्याने दे किंवा दिवसाला द्या, त्याची टोटल तर महिन्यालाच होणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही इतर पण भरपूर स्टेशनरी आण, हे आण, पेपर लागणार, काय ना काय तुम्हाला बिझनेसमध्ये रोजचे खर्च असणार. त्याला रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. अंडरस्टँड?
Revenue expenditure is an expenditure from which no future benefit is expected but having short term benefit. बरोबर. असे चिरीमिरी छोटे खर्च जे आपण म्हणू शकतो, रेंट पेड केला, सॅलरी पेड केली, वेजेस पेड केले, इलेक्ट्रिसिटी बिल भरलं, बरोबर आहे. हो, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. आता याच्यामध्ये डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर एक प्रकार आहे. डेफर्ड रेव्हेन्यू हा ॲक्च्युली डेफिनेशनमध्ये आला तर ठीक आहे, पण तुम्ही समजून घ्या. डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज व्हॉट? इट इज हेवी एक्सपेंडिचर मेड बाय बिझनेस फॉर अ लॉंग टर्म बेनिफिट रिसिव्ड. एक पण तो लॉंग टर्म म्हणजे छोट्या प्रमाणात, 1 वर्षापेक्षा जास्त, पण 3 वर्षापर्यंत त्याचा बेनिफिट रिसिव्ड होईल असा जो काही खर्च असेल त्याला आपण डेफर्ड रेव्हेन्यू किंवा असं डेफर्ड रेव्हेन्यू म्हणजे हेवी खर्च करणं, पण त्याचा बेनिफिट शॉर्ट टर्म लॉंग टर्म म्हणण्यापेक्षा एक मिडल टर्म असं म्हणू शकतो, त्याला आपण डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो. आता तुम्ही म्हणाला कुठला आहे बाबा हा, असा कुठला खर्च आहे? तर तुम्ही आज भरपूर कॉलेजला जाताना येताना किंवा कुठेही रस्त्याने जाताना येताना भरपूर बॅनर्स, होर्डिंग्स आणि तुमच्या मोबाईलवर पण सारख्या ॲड्स वगैरे कसल्या ना कसल्या, कुठल्या ना कुठल्या ॲड, टी व्हीवर ॲड सगळ्या बघता तुम्ही. दॅट इज व्हॉट इट इज डेफर्ड रेव्हेन्यू. ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर, हेवी ॲडव्हर्टाइजमेंट. बरेचसे कॅम्पेन तुम्ही बघता ॲडव्हर्टाइजमेंट, मोबाईल लॉन्च होताना त्याचे कॅम्पेन केले जातात किंवा बरेचसे फ्री वाटले जात आहेत मोबाईल काही ठिकाणी. तर किंवा तुम्ही शॅम्पूच्या जाहिरात बघा, नवीन शॅम्पू लॉन्च झाल्यावर ते घरोघरी वाटले जातात. तर याला हेवी एक्सपेंडिचर ऑन ॲडव्हर्टायझिंग. नुसतं ॲडव्हर्टायझिंग हे डेफर्ड रेव्हेन्यू नाही आहे, पण हेवी एक्सपेंडिचर असेल ॲडव्हर्टायझिंगवर तो डेफर्डमध्ये घेतला जातो. किंवा लिगल एक्सपेन्सेस असतात, काही प्रॉब्लेम असेल तुमच्या बिझनेसच्या टायटलबद्दल तर त्याच्यावेळी जेव्हा खर्च केला जातो तर त्याला आपण हेवी एक्सपेंडिचर, लिगल एक्सपेंडिचर करतो. सो दॅट इज डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक डिस्काउंट नावाचा प्रकार आहे. डिस्काउंट मीन्स व्हॉट? वन टाईप ऑफ कन्सेशन अलाउड बाय द सेलर ऑर बिझनेसमॅन टू इट्स कस्टमर्स. ओके, कन्सेशन. तुम्ही कुठलंही ट्रान्झॅक्शन करत असताना जर समजा तुम्ही दुकानात गेलात, आजकाल बघता कितीतरी ठिकाणी बरेचसे एकाच वस्तूची किंमत, मोबाईलचीच किंमत घ्या ना तुम्ही. मोबाईल ह्या दुकानात विचारा 100 रुपये महाग असणार, दुसऱ्या 100 रुपये कमी, त्याच्या पण तिसऱ्या दुकानात अजून 50 रुपये कमी. सो दिस इज वॉट डिस्काउंट अलाउड बाय द सेलर टू सेल दिस प्रोडक्ट. ओके, आता याच्यामध्ये 2 प्रकारचे असतात, ट्रेड आणि कॅश. ट्रेड डिस्काउंट मीन्स व्हॉट? ट्रेड डिस्काउंट जनरली कस्टमरला मिळत नाही. ट्रेड डिस्काउंट हा होलसेल लेवलला, जेव्हा तुम्ही मोठं बिझनेस मोठं ट्रान्झॅक्शन करता, म्हणजे तुम्ही होलसेलर आहात आणि तुम्ही मॅन्युफॅक्चरकडून घेताय एखादी वस्तू, त्यावेळी तुम्हाला डिस्काउंट दिला जातो. जनरली 5%, 2%, 3% जे काय असेल का छोट्या प्रमाणात असतो, पण ट्रेड डिस्काउंट इज गिवन टू द होलसेलर बाय मॅन्युफॅक्चरर. बरोबर. तर जर तुम्ही बघाल तर फॉर एक्झाम्पल समजा 100 रुपयाची साडी घेतली, तुमचं साडीचं दुकान आहे आणि तुम्ही कुठल्या मॅन्युफॅक्चरकडून साड्या घेत आहे, तर तो बोलला ठीक आहे 1000 रुपये कॉस्टिंग आहे, खरी तुला 1000 रुपयाला आम्ही दिली पाहिजे, पण तू एवढ्या साड्या घेते म्हणून तू 900 रुपयाला घेऊन टाक, चल. सो दॅट इज ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट हा बिझनेस अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड केला जात नाही, बट इट इज काउंटेबल, रेकॉर्ड होत नाही. ओके, ट्रेड डिस्काउंट. दुसरा आहे कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट इज गिवन बाय द होलसेलर टू रिटेलर किंवा रिटेलर टू कस्टमर. हा कॅश डिस्काउंट आहे. कॅश डिस्काउंट म्हणजे कशी कंडिशन असते की 12,000चा मोबाईल आहे, आत्ता पैसे भरलेत तर 11,000 रुपये, इन्स्टॉलमेंटवर घेतलं तर 12,000 रुपये. दॅट्स इट कॅश डिस्काउंट. म्हणजे तुम्ही आत्ता इमिडिएट सगळं पेमेंट केलं तर तुम्हाला एवढा डिस्काउंट मिळेल, दॅट इज कॅश डिस्काउंट. तर हा एकदम म्हणजे लास्ट लेवलला दिला जातो फायनल कन्झ्युमरला. सो दिस इज डिफरन्स बिटवीन 2 डिस्काउंट. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. अजून काही महत्त्वाच्या पॉईंट्स आहेत. त्याच्यामध्ये आहे सॉल्वंट आणि इनसॉल्वंट. आता सॉल्वंट
बघण्यापेक्षा पहिल्यांदा इन्सॉल्वंट बघूया. आता इन्सॉल्वंट म्हणजे काय? इन्सॉल्वंट म्हणजे आपला बिझनेस आहे, आपल्या बिझनेसमध्ये आपल्यावर बऱ्याचशा आता भरपूर वर्ष बिझनेस करतो आहे आपण, पण काही वेळा आपल्याला बॅड पॅच येतो आणि अशा वेळी आपल्यावर खूप साऱ्या लायबिलिटी होतात. आपण लोन घेतो, हे घेतो, मग आपल्याला प्रॉफिट पण होत नाही. मग आपण सतत लोन घेऊन मग आपल्या असेट संपून जातात आणि आपल्यावर लायबिलिटीज उरतात. मग अशा वेळी आपल्याकडून ते पैसे रिकवर होत नाहीत. मग अशा वेळी त्या बिझनेसला म्हणतात इन्सॉल्वंट. अ पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज असेट इज कॉल्ड ॲज इन्सॉल्वंट पर्सन. ही सिम्पल डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे इन्सॉल्वंटसाठी, बरोबर. आणि दुसरं आहे सॉल्वंट. सॉल्वंट मीन्स अ पर्सन हुज असेट्स मोर दॅन हिज लायबिलिटीज इज कॉल्ड ॲज सॉल्वंट पर्सन. तर ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही. सॉल्वंट आणि इन्सॉल्वंटचा जो प्रकार आहे सोपे आहेत. त्यानंतर अकाउंटिंग इयर हा एक नवीन डेफिनेशन याची आपण कशी लिहू शकतो की कुठलंही अकाउंटिंगचं पिरियड ह्या 12 महिन्याचा त्यांनी कन्सिडर केलेला आहे आणि तो एक कॅलेंडर इयर म्हणू शकतो किंवा फायनान्शियल इयर म्हणू शकतो त्याला. प्रत्येक बिझनेसमॅन आपल्या पद्धतीने त्याला कन्सिडर करू शकतो. जसं जानेवारी ते डिसेंबर 12 महिन्याचा कालावधी, किंवा आता जो आपल्याकडे प्रचलित आहे तो एप्रिल ते मार्च. तुम्हाला माहीत असेल इन्कम टॅक्स भरायची वेळ मार्च महिना. त्यानंतर बँकिंग सेक्टरचा जनरली सप्टेंबरला इयर एंड असतो. तर असे प्रत्येक बिझनेसमॅन आपल्या पद्धतीने ठरवू शकतो. फक्त एवढंच कंडिशन आहे की अकाउंटिंग इयर शुड बी ऑफ 12 मंथ. इट इज अ पिरियड ऑफ 12 मंथ फॉर विच अकाउंट्स आर मेंटेन अँड क्लोज बाय द बिझनेसमॅन. तर हा अकाउंटिंग इयरचं डेफिनेशन तुम्हाला कळली असेल, तुम्ही या पद्धतीने लिहू शकता. त्याच्यानंतर बिझनेस म्हटलं तर त्याच्यामध्ये ट्रेडिंग आणि नॉन ट्रेडिंग किंवा जे वस्तू आणि इतर गोष्टी सर्व्हिसेसमध्ये जे बिझनेस करतात किंवा ट्रेडिंग करतात किंवा ट्रान्झॅक्शन करतात अशा लोकांना आपण ट्रेडिंग बिझनेस किंवा ट्रेडिंग कन्सर्न म्हणायचं. आणि जे लोक बिझनेस या गोष्टीचा करत नाहीत, फक्त प्रमोशन करतात किंवा हातभार लावतात सगळ्या गोष्टीला, ज्याच्यामधून त्यांना प्रॉफिट कमवायचा नसतो, अशा लोकांना आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणू शकतो. जे चॅरिटेबल नेचरचे असतात, जे फ्री देतात किंवा सर्व्हिस फ्री देण्याचा प्रयत्न करतात किंवा एकदम कमी रेटमध्ये देण्याचा प्रयत्न करतात, तर ते नॉन प्रॉफिट कन्सर्न होतात. त्याच्यानंतर दुसरा आहे गुडविल अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. तर गुडविल म्हणजे काय? गुडविल म्हणजे रेप्युटेशन. एखाद्या बिझनेसचं, एखाद्या प्रोडक्टचं रेप्युटेशन आपल्याकडे असतं. ही एक प्रकारची असेट असते बिझनेससाठी. त्याचं आपण म्हणू शकतो की गुडविल इज इंटेंजिबल असेल. म्हणजे ते एक रेप्युटेशन आहे, पण ते तुम्हाला चांगला प्रॉफिट कमवून देऊ शकते, बरोबर आहे. तर कसं काय? तर आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं की आपण रेप्युटेड, आता तुम्ही कुठलंही प्रोडक्ट घ्या, त्याचे प्रमोशन करायला त्याच्या ॲडमध्ये तुम्हाला सगळे रेप्युटेड माणसंच दिसतील. अमिताभ बच्चन दिसेल, रणवीर सिंग दिसेल, एखादी हिरोईन दिसेल. रेप्युटेड तेच का असतात ब्रँडिंगला? कॉमन माणसं का नसतात? कारण की लोक त्यांना ओळखतात, त्यांना फॉलो करतात, ते काय घेतात, काय त्या लोकांनी काय सांगितलं तर हे लोक घेतात. सो याला म्हणतात रेप्युटेशन किंवा गुडविल, बरोबर आहे. तसंच एखाद्या प्रोडक्टचं पण रेप्युटेशन असतं. तुम्ही गोदरेजचं कपाट घ्या, आजही रेप्युटेड आहे, बरोबर आहे. आज तुम्ही एखादा पिझ्झा किंवा बर्गर ऑर्डर करता, तर तुमचं पण त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन असतं की नाही याचं चांगलं आहे, डॉमिनोजचं चांगलं आहे किंवा इतर कुठल्या दुसऱ्या कंपनीचं चांगलं आहे. तर तुम्ही त्या रेप्युटेशनने मागवता. एखादी वस्तू घेता, इलेक्ट्रॉनिक मोबाईल पण घेताना तुमचे 1000 चॉईस असतात. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळे असतात, कारण की त्यांच्या मनात त्याबद्दलचं रेप्युटेशन, त्या प्रोडक्टचं रेप्युटेशन टाकलेलं असतं. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आहे प्रॉफिट आणि लॉस. प्रॉफिट, बिझनेसमॅन ज्या गोष्टीसाठी एवढं सगळं करतो ती गोष्ट म्हणजे प्रॉफिट. प्रॉफिट इज व्हॉट? प्रॉफिट इज additional amount or surplus amount
रिसिव्ड बाय अ बिझनेसमॅन आफ्टर सेलिंग हिज प्रोडक्ट. ओके, तर याला आपण म्हणू शकतो की कॉस्ट प्राईसपेक्षा जास्त जेव्हा पैसे तुम्ही एखाद्याला चार्ज करता, मग जो डिफरन्स भेटतो तो प्रॉफिट. बरोबर आहे. आणि कधी पण प्रॉफिट हा तुमच्या बिझनेसला इन्क्रीज करतो, तुमचा बिझनेस वाढवतो. त्याचप्रमाणे लॉस हा काय आहे की तुम्ही एखादी वस्तू विकताय पण तुम्हाला ते विकत असताना लॉस होतोय, किंवा तुमच्या त्या ट्रान्झॅक्शनमध्ये तुम्हाला अचानकपणे लॉस झाला, किंवा कुठल्या काही कंडिशन असतात लॉस होण्याच्या, पण तुमचं नुकसान झालं एक प्रकारे, त्याला आपण लॉस म्हणतो. तर ही गोष्ट लक्षात राहील तुमच्या की लॉस म्हणजे काय आणि प्रॉफिट म्हणजे काय. दुसरा पॉईंट आहे इन्कम. इन्कम म्हणजे जे तुमच्या कडे पैसे येत आहेत किंवा तुमचं जे अर्निंग होतं आहे त्याला आपण इन्कम, सरसकट इन्कम म्हणू शकतो कुठल्याही पद्धतीने. त्याच्यात आपण इन्कम म्हणजे प्रॉफिट असा प्रकार धरू नका. इन्कम म्हणजे तुम्ही जेवढं रिसीव केलेलं आहे इन्कम, किती कॅश जमा केले, किती वस्तू जमा केल्यात, या सगळ्या गोष्टी याला आपण इन्कम म्हणू शकतो. आणि रिव्हेन्यू म्हणजे काय? रिव्हेन्यू पण एक प्रकारे इन्कमच म्हणू शकतो. रिव्हेन्यू म्हणजे तुम्ही वर्षभरात किती बिझनेस ॲक्टिव्हिटी केली आणि त्याच्यातून किती माल विकलात आणि त्याच्यातर्फे तुम्ही पैसे कमवलेत, किंवा तुम्ही किती सर्व्हिस दिलीत आणि त्याचे पैसे तुम्हाला जमा झालेले आहेत, दॅट इज युअर रिव्हेन्यू. आता पुढे आपण जाऊया. मी असेट गेल्यावेळी तुम्हाला सांगितले होते, असेट आणि गुड्स डिस्कस करताना असेट म्हणजे काय. तर असेट म्हणजे इम्पॉर्टंट थिंग अशी आहे की असेट म्हणजे काय, तर एखादी तुमची लॉंग टर्म चालणारी वस्तू तुम्ही कशासाठी घेतली, किंवा तुमच्याकडे असलेली किमती वस्तू. आता असेटमध्ये भरपूर येतं, जमीन येते, लँड, गुडविल, पेटंट, कम्प्युटर, इतर मशिनरीज वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये पण टाईप्स आहेत. असेट्समध्ये 3 प्रकार आहेत. एक आहे फिक्स असेट, दुसरा आहे करंट असेट, आणि तिसरा आहे फिक्टिशियस असेट. आता फिक्स असेटमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक आहे टँजिबल आणि एक आहे इनटँजिबल. टँजिबल म्हणजे ज्याला तुम्ही हात लावू शकता, टच करू शकता, दॅट इज युअर टँजिबल असेट. तुम्ही त्याला एका ओळीत डिस्क्राईब करू शकता, द कमोडिटीज ऑर थिंग्स विच कॅन बी टच, सीन ऑर रिअलाइज, दॅट इज कॉल्ड टँजिबल असेट. टँजिबल असेटचे एक्झाम्पल द्यायचे तर लँड अँड बिल्डिंग आहे, प्लांट अँड मशिनरी आहे, त्यानंतर फर्निचर आहे, इतर ज्या काही तुम्ही ज्याला हात लावू शकता अशा वस्तू, दॅट इज युअर टँजिबल असेट. इंटँजिबल म्हणजे काय की ज्या तुम्ही बघू शकत नाही पण त्या आहेत, त्या तुमच्या किमती वस्तू आहेत, ते तुम्हाला फायदा देतात. जसं गुडविल, जसं पेटंट, एखादे ट्रेडमार्क वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहे याला आपण इंटँजिबल असेट म्हणतो. सो दुसरं आहे करंट असेट. करंट असेट म्हणजे जे कंटिन्युअसली तुमच्या बिझनेसमध्ये वर खाली त्याची अमाऊंट होणार आहे. जसं तुमच्याकडे स्टॉक असतो वस्तूचा, तो कमी जास्त जेवढा विकला गेला तेवढा कमी झाला, परत तुम्ही परचेस करून तो भरून ठेवला, तर स्टॉक हा करंट असेट आहे. म्हणजे ज्याची जी व्हॅल्यू आहे ती कमी जास्त होत राहते वर्षभरामध्ये, तुम्हाला परत 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 ते मागवावं लागतं. तुमच्याकडे कॅश बॅलन्स सारखा चेंज होत राहतो, तुमचा बँक बॅलन्स सारखा चेंज होत राहतो. बरोबर आहे. तर याला आपण करंट असेट म्हणायचं. त्याच्यामध्ये डेटर्स येतं, बिल्स रिसिवेबल येतं, कॅश येतो, कॅश ॲट बँक येतं, स्टॉक येतं. फिक्टिशियस असेट्स. आता फिक्टिशियस असेट्स म्हणजे काय, जे तुम्हाला असं दाखवतं की बाबा खोटे असेट, आपण फिक्टिशियस म्हणू शकतो, म्हणजे खोट्या प्रकारचं, त्याला काही व्हॅल्यू नसते, तुम्ही फक्त दाखवू शकता इमॅजिनरी असेट की हां हे माझ्याकडे आहे, बट दॅट इज नॉट, त्याला काही किंमत नसतं, त्याला आपण फिक्टिशियस असेट्स म्हणतो. बरोबर. ते जास्त काही वापरलं जात नाही, फक्त एक माहितीसाठी तुम्ही लक्षात ठेवा. आता लायबिलिटीज. लायबिलिटीजमध्ये पण तसेच प्रकार आहेत. फिक्स लायबिलिटी आहे, करंट लायबिलिटी. लायबिलिटी मीन्स एक प्रकारचे बिझनेसवर असलेले लोन, बिझनेसवर असलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीज. बरोबर आहे. अमाऊंट पेएबल बाय द बिझनेस टू अदर्स इज नोन ॲज लायबिलिटी. डेप्ट, एक प्रकारचं डेप्ट, तुमच्यावर जे असलेलं लोन, त्याच्यामध्ये लोन असणार, क्रेडिटर असणार, बँक ओव्हरड्राफ्ट असणार, एखादे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असणार. बरोबर आहे. तर ह्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या लायबिलिटी. आता लायबिलिटीमध्ये फिक्स लायबिलिटी आणि करंट लायबिलिटी असे 2 गोष्टी येतात. फिक्स लायबिलिटी म्हणजे लॉंग टर्म ज्या असतात, ज्या खूप काळ चालणाऱ्या असतात. तुम्ही एखादं लोन घेतलं जे 10 वर्ष 5 वर्ष चालणार आहे, दॅट इज लॉंग टर्म लोन किंवा फिक्स लायबिलिटी. कॅपिटल म्हणा, सेक्युर्ड लोन म्हणा, ठीक आहे. आणि करंट लायबिलिटी म्हणजे ज्याच्या व्हॅल्यू कमी जास्त होणार आहेत वर्षभरामध्ये, अशा ज्या गोष्टी असतात त्याला आपण
करंट लायबिलिटी म्हणतो. म्हणजे क्रेडिटर झालं, बिल्स पेएबल झालं, बँक ओव्हरड्राफ्ट झालं, तुम्हाला कंटिन्यू लागत राहतात ना, छोटे मोठ्या अमाऊंट लोन घेत राहाल किंवा एखाद्या कडून माल उधारीने घेतला तर त्याला महिन्याने पैसे द्यायचे. तर वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या होतात गोष्टी, ज्या फुलफिल करू शकता, याला करंट लायबिलिटी म्हणतात. त्याच्यानंतर कॅपिटल. कॅपिटल तर मी पहिले पण डिस्कस केलेलं आहे. कॅपिटल म्हणजे नेटवर्थ. नेटवर्थ म्हणजे मालकाचे जे पैसे भरलेले आहेत त्याची जेवढी इन्व्हेस्ट झालेली अमाऊंट, दॅट इज कॅपिटल. कॅपिटल आपण डिस्कस केलेलं आहे. तर अजून एक लायबिलिटी राहते, ती म्हणजे कंटिंजंट लायबिलिटी. कंटिंजंट लायबिलिटी म्हणजे काय आहे प्रकार माहिती आहे का तुम्हाला? कंटिंजंट लायबिलिटी म्हणजे अशी लायबिलिटी जी भविष्यात होऊ शकते, तिची संभावना आहे. की आता फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की एखादी तुमची फॅक्टरी आहे, त्याच्यामध्ये एखादा ॲक्सिडेंट झाला, तर आपण त्याच्यासाठी काही त्यावेळी द्यावं लागेल पैसे. तर त्याचं आतापासूनच जर काही फंड क्रिएट केला आणि त्याच्यामध्ये ठेवले पैसे, तर त्याला आपण कंटिंजंट लायबिलिटी म्हणतो. म्हणजे जर नाही झालं तर ते पैसे तसेच राहतील. फॉर एक्झाम्पल एखाद्या फॅक्टरीमध्ये अचानक स्फोट झाला आणि तिथले वर्कर त्यांना दगाफटका झाला किंवा ते ऑफ झाले किंवा त्यांची डेथ झाली, तर अशा वेळी त्यांना कम्पेन्सेशन देण्यासाठी कंपनीने काहीतरी एक फंड तयार केलेला असतो. त्याला आपण कम्पेन्सेशन फंड म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये कंपनी दरवर्षी पैसे भरत राहते. तर त्या पद्धतीने आपण त्याला कंटिंजंट लायबिलिटी म्हणू शकतो. जर ते ॲक्सिडेंट झालाच नाही तर ते फंड तसाच राहतो, तो काय कोणाला द्यायचा नसतो. दॅट इज नॉट अ परफेक्ट लायबिलिटी. it depend upon the future event, it's happen or not happen. Okay, so this is called contingent liability. तर आज आपण पूर्ण सगळ्या डेफिनेशन जेवढ्या पॉसिबल आहेत तेवढ्या डिस्कस केल्या. हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, पण हा पूर्ण ऐका, कारण याच्यामध्ये हा महत्त्वाचा पार्ट आपण डिस्कस करून घेतला. सगळ्या डेफिनेशन आपण कवर केलेल्या आहेत. तर एवढं तुम्ही केलं तर तुम्हाला पहिल्या धड्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम राहणार नाही. आता याच्यानंतरचा जो आपला एक लेक्चर येणार आहे तो आहे अकाउंटिंग कन्सेप्ट अँड कन्व्हेन्शनवर. तो आपण नंतर घेऊया. तो काही एवढा इम्पॉर्टंट नसतो, बट एक माहितीसाठी तुम्हाला असायला हवं ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनसाठी. तर तुम्ही एवढं व्हिडिओ ऐकलात आणि हा माझा लेक्चर नीट समजून घेतलात त्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.